नमस्कार मंडळी. उन्हाळ्यामध्ये थंडगार पदार्थ खायची आणि प्यायची मज्जाच भारी वेगळी असते. त्यातलाच एक मस्त हेल्दी पदार्थ तो म्हणजे ताक, जो बॉडीची उष्णता कमी करतो आणि आपल्याला नेहमीच रिफ्रेशिंग ठेवतो. आणि त्यात जर ते ताक पुदिन्याचं असेल तर अजूनच बेस्ट. कारण उन्हाळ्यामध्ये पुदिना हा थंडगारपणा आपल्या शरीराला देतोच, त्याचप्रमाणे रिफ्रेशिंग आहे, ॲसिडिटी होऊ देत नाही आणि डायजेशनला सुद्धा हेल्प करतो. तर असं मस्तपैकी दिसायला पण एकदम हिरवंगार छान ताक कसं बनवलेलं आहे याची रेसिपी तर आपण बघणारच आहोत. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट करा. तर चला झटपट रेसिपीकडे वळूयात. तशा तर ताकाच्या खूप रेसिपीज आहेत. वन बाय वन आपण चॅनलवर आणणारच आहोत. आणि हे ताक करताना किंवा कोणतं पण ताक पिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, दही खूप आंबट घ्यायचं नाही, खूप जुनं घ्यायचं नाही. ताजं दही लावायचं आहे आणि त्याचं ताजं दही खा किंवा त्याचं ताक बनवा. ते जास्त फायदेशीर ठरणार आहे. तर ताक बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे मूठभर म्हणजे 15 ते 20 पानं पुदिन्याची घेतलेली आहेत. पानं बरीच मोठी आहे आकाराने. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे. स्वच्छ आधी धुवून घेतलेली आहे. ह्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर. कोथिंबिरीमुळे आपल्या शरीराची उष्णता कमी व्हायला मदत होते. जसं आपल्या शरीरामध्ये जेव्हा उष्णता वाढते, तेव्हा आपण धण्याचं पाणी पितो, त्याचप्रमाणे कोथिंबीर सुद्धा चांगली असते. त्यामध्ये घातलेलं आहे मी 1 चमचा भाजलेलं जिरं. जिरं पण बॉडीला थंडपणा देतं. हिरवी मिरच्या 2 चवीनुसार घालायच्या आहेत आणि थोडंसं आलं, काळं मीठ घातलेलं आहे 1 चमचा आणि साधं मीठ आहे. त्यानंतर हे जे काळं मीठ मी घातलेलं आहे आणि साधं मीठ ह्याची प्रमाण जशी तुमच्या ताकाला नंतर एक टेस्ट बघायची आहे, काय कमी जास्त त्याप्रमाणे घालायचं आहे, कमी जास्त आपण करू शकतो. आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक पेस्ट बनवून घेणार आहे. ह्यामधली जेवढी पेस्ट लागेल मला ती मी आज ताकात वापरणार आहे आणि उरलेली पेस्ट काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. 4 ते 5 दिवस एकदम मस्त राहते, काहीच होत नाही. इकडे 1 कप मी घेतलेला आहे दही, त्याला छान घुसळून घेत आहे. हे विकतचंच दही आहे, पण तुमच्याकडे जर तुम्ही घरातलं वापरत असाल तर फ्रेश दही वापरा. आदल्या दिवशी मस्तपैकी ते विरजायचं आणि दुसऱ्या दिवशी ते वापरायचं. त्यानंतर ह्यामध्ये 3 ते 4 चमचे घातलेले आहेत त्या पुदिन्याच्या पेस्टचे. ते पण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि थंडगार पाणी ह्यामध्ये घालायचं आहे. जर तुमच्याकडे माठ असेल तर माठामधलं पाणी वापरा. मग नंतर बर्फ वगैरे टाकायची सुद्धा काही गरज नसते. इतकं मस्त लागतं ते माठाचं पाणी थंडगार. ताक हे पातळच छान लागतं. त्यामुळे 1 कप दह्याला मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. 2 बर्फाचे खडे घातलेले आहेत. आणि मी नंतर चव बघितली तर मला असं वाटलं पुदिन्याचं मिश्रण जे टाकलं होतं मी थोडंसं कमी पडतंय. त्यामुळे परत 1-2 चमचे घातलेलं आहे. आणि असं मस्तपैकी ताक बनून तयार झालेला आहे. सर्व्ह करण्याच्या आधी व्यवस्थित हलवून घ्या आणि मग ते ग्लासमध्ये थंडगार सर्व्ह करा आणि एन्जॉय करा. ताक उरलं तर ते थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालतं. तर मग मंडळी ह्या उन्हाळ्यामध्ये असं ताक तुम्ही करून बघाल ना, तर नक्की करून बघा आणि कसं झालं, आवडलं का? हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चला झटपट सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.